श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय यूजिंग द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर 3.37. फाइंड द मेजर ऑफ अँगल ABD अँड मेजर ऑफ अँगल ACD. आपल्याला इथे एक फिगर दिलेली आहे. ओके, आणि आता आपल्याला कशाचं मेजरमेंट काढायचं आहे? एक्स आणि वायचं, आणि ABD ह्या अँगलचं आणि ACD ह्या अँगलचं. ओके, आता आपण ते कसं मेजरमेंट काढायचं ते आता आपण बघूया. मी हा क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. आता तुम्ही या फिगरमध्ये बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे? AB कॉन्ग्रुएंट आहे ACला. ओके, आणि BC कॉन्ग्रुएंट आहे DCला. आता आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. आता बघा, कोणत्या फर्स्ट आपण ABC म्हणजे एक्सचं काय व्हॅल्यू येते ते काढूया. इन ट्रायंगल ABC ह्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? AB कॉन्ग्रुएंट AC, राईट, गिवन आपल्याला हे दिलेलं आहे. ओके, त्यामुळे काय होणार आहे? अँगल ABC कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल ACB. ABC हे काय दोन्ही सेम असणार आहे. हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कोणत्या टेस्टनुसार? तर बाय आयसोस्केल्स ट्रायंगल थेरमनुसार. ओके, ह्या थेरमनुसार. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम म्हणजे काय? तर दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील ट्रायंगलच्या, तर म्हणजे हे अँगल्स असतात ते अपोजिट अँगल्स असतात, ते काय कॉन्ग्रुएंट असतात. ओके, त्यामुळे हे काय आपण कॉन्ग्रुएंट लिहिलेले आहेत. आणि त्यामुळं तुम्ही बघितलं तर अँगल ACB 50 डिग्री आहे, त्यामुळं एक्स ही काय 50 डिग्री होणार आहे. ओके, therefore angle X is 50 डिग्री. ओके, आता आपण ABC ह्या ट्रायंगल मधलं काढलं. आता आपण कोणता ट्रायंगल घेऊया? BDC. ओके, इन ट्रायंगल BDC म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये काय आहे? तर BD कॉन्ग्रुएंट आहे DCला. ओके, BD कॉन्ग्रुएंट DC, का तर आपल्याला हे काय गिवन दिलेलं आहे. ओके, आणि त्यामुळे काय होणार आहे? तर अँगल DBC कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल DCB. अँगल DBC कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल DCB. सेम हियर बाय आयसोस्केल्स ट्रायंगल थेरमनुसार. ओके, त्यामुळं y किती होणार आहे? इथं 60 डिग्री आहे B, त्यामुळं y ही काय होणार आहे? 60 डिग्री. Therefore अँगल Y इज इक्वल टू किती? 60 डिग्री. ओके, आता तुम्ही बघितलं तर आपल्याला अजून कशाचं काढायचं आहे? तर अँगल AB आणि Dचं काढायचं आहे. ABDचं काढायचं आहे. आता इथं 60 डिग्री आलेलं आहे आणि आपण हे एक्स आहे किती 50 डिग्री इथं घेतलेलं आहे, राईट. आणि त्यामुळे ह्या दोन्हीचं प्लस केलं की काय ABD येणार आहे, का तर बाय अँगल ॲडिशन प्रॉपर्टीनुसार. ओके, तर आता बघा, अँगल ABD इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल DBC बाय अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. ओके, therefore
अँगल ए बी डी इज इक्वल टू 50 डिग्री प्लस किती आहे 60 डिग्री. ओके, मग 50 प्लस 60 किती झालं 110 डिग्री. ओके, म्हणजे अँगल ए बी डी इज इक्वल टू किती आला 110 डिग्री. आता आपल्याला कोणतं ए सी डी काढायचं आहे, राईट. म्हणजेच कोणतं आता अँगल ए सी डी. सेम इयर ह्याचं केलं तसंच काढायचं आहे. 50 प्लस वाय केलं की ए सी डी येणार आहे आणि आपण वाय काढलेला आहे 60 डिग्री. ओके, आता बघा अँगल ए सी डी इज इक्वल टू काय अँगल ए सी बी प्लस अँगल डी सी बी. का तर सेम इथं बाय अँगल कोणत्या ॲडिशन प्रॉपर्टीनुसार, राईट. ॲडिशन प्रॉपर्टी. ओके, मग काय आपण ए सी बी किती आहे तर 50 डिग्री आणि प्लस डी सी बी आपण किती काढलेला आहे 60 डिग्री, राईट. मग किती होतं आहे तर 110 डिग्री. देअरफॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू 110 डिग्री, राईट. आता आपल्याला एक्स काढायला सांगितलं होतं. एक्स आपण काढलेला आहे 50 डिग्री, राईट. वाय काढलेला आहे 60 डिग्री. अजून काय काढायला सांगितलं होतं तर अँगल ए बी डी किती झालेला आहे 110 डिग्री आणि अँगल ए सी डी किती आहे 110 डिग्री. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इज 15. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेनस. ओके, आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये थोडक्यात मी तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवते. आता समजा हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, हा काय सांगितलेला आहे त्याचा हायपोटेनस आहे तो 15 आहे. ओके, आणि फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेनस. म्हणजे हा मीडियन जर समजला तर आपल्याला ह्याचं काय काढायचे आहे लेंथ काढायची आहे. ओके, आता आपल्याला माहीत आहे बघा राईट अँगल ट्रायंगलमध्ये लेंथ ऑफ मीडियन म्हणजे काय असतं तर हायपोटेनसच्या हाफ म्हणजेच मीडियन असतं. ओके, हा फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय आता मीडियन काढूया. इन राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ मीडियन इज इक्वल टू काय असतं तर हाफ ऑफ हायपोटेनस. ओके, म्हणजेच काय हाफ इंटू हायपोटेनस आपल्याला दिलेला आहे 15. ओके, आता आपण हे काय डिवाइड करूया. 2 7 14, 1 राहिलं पॉईंट द्यायचं आहे आणि 2 5 10 म्हणजेच किती आलं 7.5. म्हणजे लेंथ ऑफ मीडियन किती आलेली आहे लेंथ ऑफ मीडियन इज इक्वल टू 7.5. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 बघा. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, पी क्यू 12, क्यू आर 15 अँड क्यू एस इज इन ए मीडियन. फाइंड लेंथ ऑफ क्यू एस. ओके, आता आपल्याला पी क्यू आर क्यू 90 डिग्री दिलेला आहे. मी आता इथं एक काय फिगर काढून घेतलेली आहे. पी क्यू आर म्हणजे ही किती आहे 90 डिग्री आहे, त्यामुळे हा काय राईट अँगल ट्रायंगल झाला, राईट. आणि पी क्यू आहे 12 आहे. ओके, आणि क्यू आर आहे 15 आहे, राईट. आणि क्यू एस ही मीडियन आहे. क्यू एस ही काय मीडियन आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे फाइंड क्यू एस म्हणजे या मीडियमचीच लेंथ काढायची आहे. ओके, आता राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे ह्यामध्ये आपण काय आता
हायपोटेनस थेरमचा यूज करून काय आपण फर्स्ट आपल्याला PR हे काढावी लागणार आहे आणि नंतर त्यामुळं काय नंतर मग आपल्याला QS लगेचच भेटते. आता तुम्ही बघितलं तर आपण आता काय इन ट्रायंगल PQR. ओके, आता बाय पायथागोरस थेरमनुसार आपण काय हे सॉल्व करूया. बाय पायथागोरस थेरम काय होतंय बघा, PR स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस काय होणार आहे QR स्क्वेअर. ओके, आणि आता आपल्याला PQ किती दिलेला आहे 12, म्हणजेच 12चा स्क्वेअर प्लस QRचा स्क्वेअर म्हणजेच 15चा स्क्वेअर. ओके, आणि 12चा स्क्वेअर आहे 144 आणि 15चा स्क्वेअर सॉरी आता आपल्याला इथं QR आहे ते 5 दिलेलं आहे, राईट, 5 दिलेलं आहे आणि त्यामुळे इथं QR काय 5 येणार आहे. ओके, म्हणजेच आता 5चा स्क्वेअर किती येतो तर 25. ओके, आणि म्हणजे किती आलं बघा 144 प्लस 25, 5 and 4 9, 4 and 2 6 म्हणजेच 169. हे काय आलेलं आहे PRचा स्क्वेअर, म्हणजेच PR किती होणार आहे तर 169 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 13चा. ओके, आता बघा PR आहे ते किती आलेलं आहे 13 आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे इन राईट अँगल ट्रायंगल कोणता तर हायपोटेनस इज इक्वल टू हाफ ऑफ काय होतंय तर मीडियन, म्हणजेच QS इज इक्वल टू काय होणार आहे हाफ ऑफ PR, राईट, PR म्हणजेच काय होणार आहे 1/2 इंटू PR आपण काढलेला आहे 13, राईट, म्हणजेच आता आपण 2 1 ज 2 2 6 ज 12, राईट, आणि 1 राहतं या आणि 2 5 ज 10, म्हणजेच QS किती आलेला आहे 6.5. ओके, हे काय आपलं मीडियन आलेलं आहे QS. क्वेश्चन नंबर 4. In figure 3.38, point G is the point of concurrence of the medians of triangle PQR. If GT is equal to 2.5, find the length of PG and PT. आता तुम्ही बघितलं तर PQR मध्ये काय दिलेलं आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स G आहे. ओके, आणि GT आहे 2.5 आणि आपल्याला कशाचं लेंथ काढायचं आहे तर PGचं आणि PTचं काढायचं आहे. ओके, तर आता तुम्ही पाहिलं आहे की ज्यावेळी मीडियमचा सेंट्रॉइड असतो त्यावेळी त्याचा रेशिओ काय असतो तर 2:1 असा रेशिओ असतो. ओके, आता आपल्याला GT किती दिलेला आहे 2.5 दिलेला आहे. ओके, आणि ह्याचा रेशिओ PG आणि GT ह्याचा रेशिओ काय असणार आहे तर 2:1 असा रेशिओ असणार आहे. ओके, का तर द सेंट्रॉइड divides each median in the ratio काय 2 आणि 1. ओके, आता त्यामुळे काय होणार आहे देअरफॉर PG अपॉन GT इज इक्वल टू काय होणार आहे 2/1. ओके, आणि PG आपल्याला काढायचं आहे, राईट, PG अपॉन GT दिलेला आहे का आपल्याला, राईट, दिलेला आहे 2.5 इज इक्वल टू काय होणार आहे 2.1. ओके, देअरफॉर PG इज इक्वल टू आता बघा काय होते क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2.5 इंटू 2 म्हणजेच देअरफॉर काय होते PG इज इक्वल टू काय
राईट. पी जी काय आलेलं आहे आपलं 5 आलेलं आहे. आणि आता आपल्याला अजून काय काढायचं आहे पी टी. आता पी टी इज इक्वल टू काय होणार आहे पी जी प्लस जी टी. राईट. पी जी प्लस जी टी. ओके. आणि आता पी जी 5 आपण काढलेलं आहे आणि जी टी किती दिलेलं आहे आपल्याला 2.5 इज इक्वल टू आता काय होतंय बघा पी जी 5 प्लस 2.5 7.5 म्हणजे पी टी इज इक्वल टू काय आलेलं आहे 7.5. ओके. तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं आपलं काय 3.3 शिकून काय कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.